नमस्कार, पूनम जाधव's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे थालीपीठ। त्याच्यामध्ये ना मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ आणि 1-2 मिरची त्याच्यात चिरून टाकल्यात, छोटे छोटे 2 कांदे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो चिरून घेतला आणि हे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे। आता हे आधी आपण साइडला ठेवणार आणि चटणी बनवून घेणार आहे। त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक। मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ना ते एखाद्या याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्यायचा त्याला। आणि ही चटणी तयार झाली। आता हे साइडला ठेवून घेऊया। हे साइडला ठेवून अशी चटणी तयार। त्याच्यामध्ये जे आपण मगाशी पीठ बनवून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत ते असं मस्तपैकी मळून हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं सगळं। आणि मग तव्यामध्ये छोटे छोटे असं जो आपण डोशाचा तवा असतो ना त्याच्यावरती छोटे छोटे हे ॲड करून घ्यायचं, सगळं छोटे छोटे थालीपीठ बनवून घ्यायचे। आणि ह्याला ना सारखं परतण्यापेक्षा ना थोडंसं वाफलून घ्यायचं, वाफवल्यानंतर ना पण खूप छान लागतात ते। मग एक साइड वाफलून झाल्यानंतर हे मस्तपैकी परतून घ्यायचं आणि दुसऱ्या साइडने ह्याला वाफवण्यासाठी परत झाकून ठेवायचं। जे वाफवल्यामुळे नाही का असं पिटाळ वगैरे लागत नाही, खूप छान लागतात हे। आणि जास्त भाजण्यामुळे कडक पण होत नाहीत, मऊ पण राहतात आणि पिटाळ पण लागत नाहीत वाफलून घेतल्यामुळे। खूप छान लागते असं आपण असं भाजलं तर दोन्ही साइडने मस्तपैकी वाफलून घेतले। मस्त असं तर दोन्ही साइडनं छानपैकी वाफलून घेतल्यानंतर परतून घ्यायचं 2-3 वेळा। मग थोडंसं नाही का वरचे जे साइड असतं ते असं कुरकुरीपणासारखं जाणवतं कडक भाजल्यामुळं। आता हे आपलं बनवून तयार आहे। तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।